आज आपण मसाला इडली कशी करणार आहे हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. इडली जशी आपण नॉर्मल करतो तशी इडली केलेली आहे आपण घरी. त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्त्याची 10 ते 12 पाने, मीठ, मिरची पावडर, धनिया पावडर, गोडा मसाला, मोहरी, जिरे, हळद. आता आपण काय करूया, हे एका इडलीचे 5 ते 6 असे तुकडे करून घेऊया व्यवस्थित सुरीच्या सहाय्याने. तुम्ही हाताने पण कट करू शकता, पण जर तुम्ही सुरीच्या सहाय्याने केले तर ते व्यवस्थित कट होतात. हे पहा अशा प्रकारे आपण एकाच साईजमध्ये असे व्यवस्थित सुरीने कट करून घेतलेले आहेत. आता आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे. आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की 1 चमचा मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे मोहरी व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. मग त्यामध्ये ही कढीपत्त्याची पाने, पाऊण चमचा हळद, पाऊण चमचा गोडा मसाला, पाऊण चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. मीठ जास्त नाही टाकायचं कारण की आपण इडलीमध्ये ऑलरेडी आपले मीठ आहे. हे आपले मसाले व्यवस्थित परतले आहेत. आता आपण त्यामध्ये काय करू, इडली आपली जी तयार इडली आहे ती फक्त टाकून घ्यायची व्यवस्थित. आपण इडली परततोय तोपर्यंतच आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. पण तुम्ही परतत असताना कोथिंबीर टाकली ना तर त्याचा स्वाद छान येतो. 1 मिनिटभर फक्त आपल्याला परतून घ्यायचे, जास्त त्याला परतायची नाही आणि एकदम हलक्या हाताने परतायची. आता आपण ही इडली आपली परतून झालेली आहे. आता आपण ती सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली मसाला इडली तयार झालेली आहे. ही तुम्ही नाही का मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्ही जर इडली केली तर मुलांना चटणी आणि सांबार लागतं त्याबरोबर, ते डब्यामध्ये तुम्ही नाही देऊ शकत कारण ते सांडतं. जर तुम्ही अशी इडली करून नुसती ती फ्राय केली, मसाला म्हणा किंवा नुसती फ्राय करून जरी दिली तरी इडली मुलं आवडीने खातील. ती एक जरी अशी उचलून खाल्ली तरी हाताला काही चिटकत नाही बघा. आणि ती चमच्याने जरी खाल्ली तरी मुलं आवडीने खातील आणि डब्यामध्ये तुम्ही व्यवस्थित भरू शकता ही मुलांना.